डिझाईन काय तर आम्ही द्राक्ष शेतात म्हणजे कलम केलेलं द्राक्षाचं आहे तर ते घेतलेलं आहे आणि याच्यात मी थोडंसं पाणी टाकून घेते आता. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहे 2:00 इथे 1:30 वाजलेला आहे आणि मस्त जेवण झालं, घरातलं सगळं आवरलं, किचन क्लीन केलं, नंतर हॉल वगैरे सगळं आवरलेलं आहे. कियाला जेवण दिलं, नंतर आम्ही पण जेवण केलं आणि आज मस्त माठाची भाजी केली. थोडीशी उरलेली आहे तर बिहान येतो ना तर त्याच्यासाठी मस्त ठेवलेली आहे माठाची भाजी. सिंपल आपली मेथीची भाजी करतो तशीच करायची, इतकी छान लागते ना. तर मग विहान येतो ना तर विहान खाईल त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा पोळ्या करून ठेवते. तर तेच तुम्ही आमच्या टेरेसमध्ये बघितली असेल मोठी कुंडी खूप टेबलच्या तिथे. तर ती कशी रिकामीच, म्हणजे त्यात माती आहे भरलेली पण रिकामीच, जेवायला पण बसतो ना तर झाडं असली की खूप छान वाटतं. आणि तुम्ही पण तुमच्या इथे गॅलरी किंवा काही विंडोसाठी जागा असेल, म्हणजे विंडोमध्ये जागा असते त्या ठिकाणी तुम्ही इंडोर प्लांट्स वगैरे छान लावू शकता. प्रसन्न वाटतं आणि जेवायला पण इतकं मस्त वाटतं आणि घरामध्ये एकदम फ्रेशनेस राहतो नेहमी. तर माझा तेच प्रयत्न असतो की झाडं लावावी. आता मी इथे पण मस्त लावलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल विंडोमध्ये, इथे दिसत असेल तुम्हाला. आता खूप उजेड येतोय ना मध्ये, किंवा मग ना बाहेर तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही आउटडोर प्लांट्स असतात ते सुद्धा लावू शकता. तर तेच आमच्या म्हणजे एक नर्सरी आहे दिंडोरी रोडकडे, म्हसरूच्या पुढे, थोडंसं म्हसरूच्या पुढे गेलं का एक नर्सरी आहे, तिथे होलसेल झाडं मिळतात असं म्हणतात सगळे. म्हणजे माझी बहीण गेली होती तर तिने झाडं तिथून आणले तर ती म्हणे खूप छान नर्सरी आहे तर तिथे जाऊन बघ. तर तेच मी आता, मला बाहेर कसं इंडोर प्लस आउटडोर असं दोघांपैकी मिक्सचर असं, म्हणजे बाहेर पण ते छान ग्रो झालं पाहिजे आणि घरात पण ग्रो झालं पाहिजे. तर असं झाडं घ्यायचंय मला. तर बघते आता कसं झाड मिळतं वगैरे. तर तेच आता थोड्या वेळाने जाऊ. आता मी आवरून घेईल, रेडी होईल. आणि हो, त्या दिवशी मी माझे कपडे बदलून आणले ना, काय म्हणता, जे मी जीन्स आणि ड्रेस आणलेला तर तो मला काही एवढा आवडला नाही आणि नीट आला नाही. तर मग मी चेंज करून आणलेला आहे. तर मी त्याच्या बदले मी दुसरं काय घेऊन आलेली तुम्हाला, तर मी इथे आणलेली. तर त्याच्या बदले मी काय घेऊन, म्हणजे काय 2 वस्तू घेऊन आली. 2च वस्तू घेतल्या होत्या, 2च म्हणजे कपडे घेतले होते ते देऊन मी त्याच्या बदले 2 कपडे घेऊन आलेले आहे. तर पहिली तर तुम्हाला मी दाखवते माझी फेवरेट जीन्स, नेहमी वाईड लेग जीन्स. तर हाय वेस्ट ते पण. तर ती कशी जी आणली होती मिड वेस्ट होती तर ती खूप एकदम छोटी येत होती, म्हणजे एकदम खाली पोटाच्या खाली येते. मला ती कम्फर्टेबल जास्त वाटत नाही मिड वेस्ट किंवा लो वेस्ट, मला हाय वेस्टच आवडते. आणि मला फायनली हाय वेस्ट भेटली. आणि जो कलर, म्हणजे माझ्याकडे एक आहे असा कलर पण तो कसा मॉम जीन्स आहे आणि वाईड लेग मध्ये हा कलर नव्हता माझ्याकडे. तर मग मी हा कलर आणलेला आहे वाईड लेग. बघू शकता अशी जीन्स आहे आणि इतकी छान क्वालिटी आहे ना, तुम्हाला दाखवते. इतकी मस्त क्वालिटी आहे त्याची आणि कलर पण इतका छान आहे. बघू शकता स्मोकी ग्रे, स्मोकी ब्लॅक आहे. तर अशी आहे वाईड लेग जीन्स आहे आणि 30 साईज आहे. ती आणली होती ना ती 34 आणली होती तर ती खूप ढिली, म्हणजे अशी बसत होती, त्याला बेल्ट लागला असता. मग मी 30 साईज आणली मला. तर ती एकदम बरोबर आहे, ती मी घालून बघितली. तर अशी आहे जीन्स वाईड लेग. असं असतं खाली, डायरेक्ट मोठं असतं आणि असं त्याचा पॅटर्न खायचा मला दाखवते. असं आहे. तर ही जीन्स आहे ब्लॅक. आता मी आज घालेल ही ब्लॅक वर कसं कोणता पण मॅच होऊन जातो कलर, टॉप वगैरे कोणता पण मॅच होतो. तर असा कलर आहे, मस्त स्मोकी ग्रे कलर आहे, ब्लॅक स्मोकी आहे हा. तर इथे माझ्याकडे हा पॅटर्न नव्हता, माझ्याकडे जम्पसूट वगैरे सगळं होतं पण माझ्याकडे डंगरी नव्हता. तर मला डंगरी भेटला तिथे. तर म्हटलं ड्रेस घेण्याऐवजी आपण डंगरी घेऊ. तर बघू शकता असं आहे डंगरी पॅटर्न असा. त्याला मस्त इथे पॉकेट पण आहे, इथे पॉकेट आहे आणि त्याचे हे असे बेल्ट आणि अशी बेल्ट लावून घ्यायची इथे आपल्या इथे. तर असा पॅटर्न आहे आणि मागून असं आहे, बघू शकता. मागे 2 खिशे
इथे आपण बेस पण लावू शकतो. इथे मोठं म्हणजे इथे काढून आपण म्हणजे घालता पण येईल आपल्याला. इथून बघू शकता. तर असं आहे डबरी आणि मस्त खाली पॅटर्न आहे असे थोडेसे असे गुडघ्याजवळ. नंतर ही खाली गुडघ्याच्या खाली अशी आहे असं पॅटर्न थोडंसं आहे दिलेला. टच म्हणतो त्याला. तर ह्या पद्धतीचा आहे डंगरी जीन्स आणि मस्त छान कलर भेटला मला. एकदम मस्त कलर भेटलेला आहे आणि मीडियम साईज आहे. आणि याच्यावर बघू शकता किती किंमत आहे तुम्हाला दिसेल. इथे किंमत ही 4400 आहे. असे ब्रँड हब मध्ये खूप ब्रँडेड कपडे ना आपल्याला कमी किमतीत भेटून जातात. तर हे 4400ची डंगरी आहे. असे ब्रँडेड कपडे आहेत इथे आणि मस्त भेटतात आणि खूप घेतात. काल तर खूप गर्दी होती. आम्ही गेलो ना बदलायला हे तेव्हा तर खूपच घेत होते. जॅकेट्स वगैरे मोठे मोठे जॅकेट्स इतके छान छान आलेले आहेत. तर मला खूपच आवडले तिथे. आणि मग मी कशी जीन्स वगैरे काय घालते मग मी जीन्स घेऊन टाकली वाईड लेग जीन्स. आणि त्याच्यानंतर मग डंगरी घेऊन टाकलं. म्हटलं कधी नाही का आपण पिकनिकला जातो किंवा मग कुठे फिशिंगला वगैरे तेव्हा छान वाटतं घालायला असं डंगरी. असं कुठेतरी फिरायला गेलो तर मी डंगरी घेऊन टाकलेलं आहे. माझ्याकडे नव्हतं डंगरी तेव्हा एकदा घेतलेलं. ते काही येत नव्हतं तेव्हा कारण तब्येत वाढलेली होती माझी त्यावेळेस घेतलेलं. त्याच्यानंतर मग जम्पसूट वगैरे असे आहेत माझ्याकडे पण मग डंगरी नव्हतं. तर मी फायनली डंगरी पण मला भेटलं आणि छान पण कलर भेटला. एकदम मस्त कलर भेटलेला आहे. तर असे दोन मी बदलून आणलेले आहे. तर इथे मी रेडी झालेली आहे आणि मी ती वाईड लेग जीन्स घातली तुम्हाला दाखवते. तर बघू शकता अशी दिसते वाईड लेग जीन्स. एकदम कम्फर्टेबल आणि एकदम मस्त दिसते आणि म्हणजे असं कंटाळा येत नाही जीन्स घालून. एकदम छान कम्फर्टेबल वाटतं मला तर ह्या वाईड लेग जीन्स मध्ये. आणि हा टॉप घातलाय कारण थंडी आहे ना बाहेर तर मग हा घातला टॉप. तर तेच आता थोड्या वेळाने निघतो आणि कियारा का इथेच थांबणार आहे तिच्या आजीकडे आणि आम्ही जाऊन येतो. 2-3 कामं पण आहे. तर चला बोलते. तर इथून आता आम्ही चाललेलो आहे दिंडोरी रोड आहे ना तिकडे जे केम्ब्रिज स्कूल नवीन झालेलं आहे त्याच रस्त्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला ती नर्सरी भेटते. तर इतकी मोठी नर्सरी म्हणजे माझ्या बहिणीने सांगितलं होतं. आणि हे बघू शकता केम्ब्रिज स्कूल इंटरनॅशनल स्कूल. तर किती छान स्कूल झालेलं आहे. तर चाललाय विचार विहानला आणि कियाराला इथेच टाकावं. तर बघू आता जेव्हा कियाराला टाकू ना त्यावेळेस विहानला पण टाकून देऊ आम्ही इथेच. आणि जवळ पण आहे म्हणजे कसं आम्ही सोडून देत जाईल त्यांना गाडीवर. तर अशीच केम्ब्रिज स्कूल आहे. खूप छान इतकी मोठी आहे ना बापरे. तर आता तेच त्याच्या पुढे गेल्यानंतर बघू शकता इथे फ्लोरा नर्सरी आलेली आहे. फ्लोरा फ्रेश फ्लोरा अशी नर्सरी. तर इथे आम्ही आलेलो आहे आणि इथे पिकनिक पण आलेली आहे. बघू शकता किती छान आहे. इतकी गुलाबाची फुलं आलेली आहे ना सगळे. इंडोर प्लांट वाटतं मध्ये आहे ना सगळे. छान तर इथे बघू शकता इंडोर किती छान आहे बापरे. काढून घ्या खाली ठेवून घ्या मस्त गोळा करून झाडं का मी बोलवेल तुम्हाला. हो हे नाही हे का तुम्ही हॉस्पिटलला पाहिजे हे असं छोट मस्त आहे ना. हो हे नाही की छान 120ला हे 100ला हे की छान आहे. हे घेऊ आपण मस्त आहे. बघ ना चालेल. तर इथे मध्ये आहे ना सगळे इंडोर प्लांट्स ठेवलेले आहे. बघू शकता इतके छान छान प्लांट्स आहे ना.
तर आता बघतो तेच. बघू शकता माझ्या मागे. वाव, खूप मस्त इंडोर प्लांट्स आहे. स्नेक प्लांट आपलं ते हे पाहिजे लो. मॉन्स्टेरा आहे का? हे आहे ना, हे मॉन्स्टेरा इथे. हे ते नाही, तो आहे आपल्याकडे वेली. हा आहे तो 800 रुपयाला मिळतो. कसलं आहे? अमेरिकन जास्वंद असं असतं. बापरे, किती छान आहे. इथे कुंड्या पण मिळतात. बेल सारखं वाटतंय ना, असं बेल. मला जे पाहिजे होतं तेच झाड. खूप महाग आहे हे. हा का हो? मग ते तिकडे पण आहे का झाड? तिकडे पण आहे ना. त्यांना विचारलं होतं तिथे पण आहे. कोणतं? हे आहे फिडल फायकसचं आहे आपल्याकडे. रबर आहे. रबर तिथे आहे ना हॉस्पिटलला. हे आहे फिडल फायकसचं पण झाड आहे माझ्याकडे. हे बघ, असं वातावरण पाहिजे, लक्षात ठेव. हा, हे पण आहे ना आपल्याकडे मॉन्स्टेरा. 300 रुपयाला आहे. हार्ट, आणि ते ब्रोकन कसं? हार्ट आहे ते. हे का ह्याला म्हणतात? ब्रोकन हार्ट. थांबा बरं, इकडे बघते काय. हे असे मोठे झाड आहे बरं का इथले. हे पण छान दिसतं मोठ्या कुंडीत. मग जाऊ शकतो मोठ्या कुंडीमध्ये. हा काय, रेडर, मचेरिया. चला तिकडे छोटे झाड बघू. चला फुलांचे वगैरे. मस्त दिसेल, पण छान दिसेल ना. मोठं आहे ना पण ते झाड. आहे आपल्याकडे एरिका पाम. हे पण हे चायनीज पाम आहे. हे पण चायनीज पाम. हे पण छान आहे हे. नाही, त्या कुंडीत मला वेगळं झाड घ्यायचंय. तसं मोठं झाड घ्यायचंय. हे लक्ष्मी कमळ आहे ना. एवढे मोठे होतात लक्ष्मी कमळ. एवढे मोठे होतात. काय ते? बापरे, किती मोठे लक्ष्मी कमळ आहे. आपलं मी आपलं सांगतो ना. हे बघ, हे वेगळे. हे किती मस्त आहे. वाव. तर इथे माझ्या मागे बघू शकता किती छान गुलाबी प्लांट्स आहे. तर मॉन्स्टेरा आहे पण ते ना 800ला इथे आणि एका ठिकाणी बघितलं 600ला आहे. बघते आता कोणतं प्लांट घ्यायचं मला मोठं. गुलाब असतं ना ते असतात बोनसासारखे.
नको आपल्याला असं हे 20 रुपयाला आहे. किती छान आहे 20 रुपयाला. हे तुम्हाला दिसत असं झाड फॉक्सटेल पाम, तर ते आमच्या टेरेसमध्ये आहे ना, हेच आहे. तर असेच एवढेच आणले होते आम्ही त्यावेळेस. तर 500ला एक आहे. मस्त प्राईस आहे. मोठे झाड आहे आणि छानपणीचं इंडोर पण आहे आणि आउटडोर पण आहे. तर हे 500ला आहे. बाकीचे जे मोठे मोठे आहे ना ते डायरेक्ट 1000 रुपयाला आहेत. बाकीचे हे पण 1000 रुपयाला आहे. भारी मस्त छान प्लांट्स आहे, म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये आहे. एकदम मस्त आहे. आणि शमीपत्राचं आहे बरं का, शंकराचं याचं आवळ्याचं आहे आणि आता शमीपत्राचं ते सुद्धा आहे. इकडे सगळे फळांचे झाड आहे. हे पहा आंबे, आंब्याला मोहर आला का मग याचे पिवळीचे मोठे मोठे प्लांट आहेत. आणि हे घेत नाहीत आपण, नाही वेगळे प्लांट्स आहेत. तुला आहे का द्राक्ष येतील मोठे झाड आहे. आणि सुद्धा पण झाड आहे. त्यांना विचारून मी का द्राक्ष येतात खेळायला म्हणून. मला असं वाटतं द्राक्ष येतील आणि अंजीरचं पण झाड आहे इथे. तर इतकी छान झाडं आहे. मस्त बघून आलो आणि खूप वेळ लागतो बघायला. इथून तिथून तिकडे सगळे फळांचे झाडं आहे आणि मध्ये सगळे इंडोर प्लांट्स आहे आणि मस्त झाडं आहे. फ्रेश फ्लोरा नर्सरी आहे नाव त्याचं बहुतेक. आणि ते आम्ही आता 2-3 चॉईस केले झाडं. तर बघू आता कोणते घेतले ते दाखवेलच तुम्हाला मी घरी गेल्यावर. पण इतकी छान झाडं आहे आणि मस्त पण म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचे झाडं आहे सगळे. तर तुम्हाला कसं वाटलं बघू नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता आम्ही बघतो आज इकडे तिकडे फिरून. तर इतकी छान झाड आहे. मस्त वाटतंय असं फिरून झाडांमध्ये बघून एकदम मस्त आहे. तर इथे द्राक्ष आलेलं झाड सुद्धा आहे बघू शकता. आणि आता आम्ही विचारतोय याची प्राईस काय आहे. तर असे याच्यामध्ये लावलेलं आहे सिंपल याच्यामध्ये, म्हणजे हे कलम केलेले द्राक्ष आहेत. खूप आलेले बापरे. आणि इथे बघू शकता लिंबू आलेले. वाव किती छान वान्ना लिंबू आलेले आहेत. फळं म्हणजे आपण जे फळं म्हणजे फळांचे झाड घेतो ना, तर आलेले जे असं ना फळं तेच घ्यायचं. आणि इथे सोनचाफा आहे किती सुंदर आहे. इकडे वैभव आहे बघताय झाडं. आणि इथे पेरू बघू शकता, पेरू आलेले सुद्धा झाड आहे. आणि तिथे व्हाईट जांभूळ आहे आणि असे द्राक्ष. वाव काय द्राक्षाचं नाही का, ग्रीन द्राक्षाचं आहे. हां तर हे ब्लॅक द्राक्ष हिरवे द्राक्षाचं आहे. पण आलेली आहे ना महत्वाचं. जर कमी प्राईस असेल तर खरंच घेऊ आपण आपल्या टेरेसमध्ये. तर आम्ही एक झाड घेतलेले द्राक्षांचं. तर त्याला द्राक्ष येतात म्हणजे कलम केलेलं द्राक्षाचं आहे. तर ते घेतलेलं आहे. आम्हाला फळांचे झाडं खूपच आवडतात. मस्त ते पण लावून देणार. आणि हे एक आवडलं मला इथलं. बघते आता कोणतं घ्यायचं. चला आता घेतो आणि मग तुमच्याशी बोलतेच नंतर. खूप छान भारी वास येतो बघितलं का. तर आता घरी आलो आणि इथे झाड ठेवलेलं आहे. तर हे आडवं का ठेवलं, कारण याची मुळे आहे ना उभं ठेवता येत नाही बघू शकता. तर असं झाड आहे. हे इंडोर प्लांट आहे. इतकं सुंदर आहे ना बघू शकता. तर हे मी मोठ्या कुंडीत लावणार. आणि ना एक द्राक्षाचं झाड आणलेलं आहे. तुम्हाला मी दाखवत होतं द्राक्ष आलेले. तर ते त्याचंच एक कलमी झाड आणलेलं द्राक्षाचं बघू शकता हे. तर हे पण आम्ही एका कोपऱ्याला लावणार आणि असं वरती चढून देणार आहे. तर बघू आता ह्या साईडला लावायचं, कारण त्या साईडला ना हे करायचं आम्हाला फळांचं बसवायचं म्हणून ह्या इथे कोपऱ्याला लावणार. तर याला द्राक्ष येतात. कलमी द्राक्षाचं आहे हे. एवढं मोठं आहे बघू शकता.
तर अशी 2 झाडं आणलेली आहे मी. तर आता थोड्या वेळ जेव्हा लावेल ना तेव्हा दाखवेल मी. आणि हे मला ना इथे लावायचं, ही कुंडी आहे ना मोठी, त्याच्यात लावायचं आहे, त्याच्यासाठी आणलं हे झाड. खूप भारी दिसतं मस्त. चला आता थोड्या वेळाने लावून देते. आणि तुम्हाला कशी वाटली नर्सरी ते नक्की सांगा. इतकी मस्त होती आणि खूप असं फिरावं लागतं, इकडे तिकडे फिरावं लागतं, तेव्हा आपल्याला चॉईस करता येतं. इतके असं वाटतं कोणतं घेऊन कोणतं नाही झाड, इतकी भारी भारी झाडं होते. तर असं चला आता जेव्हा लावेल ना त्यावेळेस. तर इथे मी झाड लावते. तर बघू शकता हे झाड आणलेलं आहे मी, इंडोर प्लांट आहे. तर मला ह्या मोठ्या कुंडीत लावायचं होतं, त्यात पाणी टाकून घेते कारण खूप माती कोरडी ना त्याच्यामध्ये. तर इथे मी आता मस्त झाड लावते. इतकं सुंदर दिसतंय ना झाड आणि इतकी ग्लेज आहे त्या झाडाला. तर चला आता पटापट लावून घेते आणि मग फायनल तुम्हाला दाखवेल. माती टाकावं लागेल एवढी वरती, कारण वरच्यावर झाड आहे आणि मग तेव्हा मग पॅक होईल. तर असं झाड लावलेलं आहे मी आणि मस्त हे ठेवले. म्हणजे पाणी टाकलं का डायरेक्ट मातीत नाही टाकता येत, याच्यावर पाणी टाकलं तरी सगळीकडून जातं पाणी. तर असं झाड लावलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला बोलते नंतर. तर आत्ता वाजले आहेत 9:30 आणि माझा सगळं स्वयंपाक झालेला आहे. आता जेवण करू. तर सिंपल वरण, उडदाचं वरण, भात, पोळी केलेली आणि विहान जेवतोय मध्ये. आणि आता वैभव आणि माझं जेवण बाकी. तर असं झाड दिसतं म्हटलं तर तुम्हाला दाखवू. तर किती छान दिसतं आणि हे पेबल्स इतकी छान दिसतंय ना त्याच्यामध्ये. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. बघू शकता असं दिसतंय. तर तुम्हाला कसं वाटलं बघून, म्हणजे मी लावलेलं झाड तुम्हाला आवडलं की नाही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कसं झाड आहे आणि खूप छान झाडं आहे तिथे, रिजनेबल प्राईसमध्ये आहे. मसरूळच्या पुढे गेलं ना तर तिथे आहे ते नर्सरी, मोठी आहे. तर फ्लोरा नर्सरी आहे, खूप सुंदर. तुम्हाला जर झाडं घ्यायची असेल बागेमध्ये तुमच्या तर तुम्ही तिथे जाऊन मस्त घेऊ शकता. मोठे मोठे झाडं खूप स्वस्त आहे. आणि हे आहे ना जे फॉक्सटेल पामांचे हे मोठे मोठे झाडं, तर ते तर 500 रुपयालाच आहे एक. तर खूप स्वस्त आहे. नाही तर बाहेर खूप महाग भेटतात, 1200 रुपयाला भेटतात. तर असं आहे, मस्त लावलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. मग नर्सरीमध्ये गेले वगैरे तुम्हाला दाखवलं तिथलं सगळं. तर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओला पण शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर व्हिडिओ इथे सेंड करते. तर तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.